नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हे आहे आमच्या मंदिराकडचे परिसर. पाहू शकता ते मंदिर आहे. तर तुम्ही पण हे लहानपणी हे फुलं तुम्ही फिरवलं असाल. बघू शकता तुम्ही कसे घेतलेत गोल गोल. अरे आहेत आपले गावचे यार. तर सध्या आता आम्ही गावच्या पलीकडच्या होमलावला आलो आहे. सगळ्यात जुना पानवट्टा. तर बघू आता माणसं जमा होत आहेत. तर थोडा राऊंड मारायला आलोय. बघू शकता तुम्ही व्ह्यू. पूर्ण चारी साईडला डोंगर आणि मधी गाव. खूप भारी वाटतं. पावसाला तर एक नंबर वाटतं इकडे. तर राऊंड मारते बघू. तर हा होम असा आहे की सूर्य मावळ्याच्या चंद्र उगवतो तेव्हा हा होम लावला जातो. व्ह्यू बघा जरा. बघू आता विहीर आहे तिकडे. विहिरीमध्ये पाणी आहे बघायला आलोय. जरा बोललो माणसं येतात तसं फिरून घेऊया थोडा गाव. असेल का पाणी? पावसाला माहिती आहे पूर्ण धबधबे असतात तिकडे डोंगराला. सध्या कच्चे आहेत करवंद. अर्धा तास फिरवतो तोरण खाण्यासाठी. फायनली भेटलेले आहेत. बघू शकता तुम्ही कसे असतात. तेव्हा काटे येतात समोर. गावी आल्यावर हीच मज्जा असते या टायमाला. करवंद, कोकम, आंबे. करवंद पण आहेत बघा. करवंद पण दाखवतो तुम्हाला. राघवेला साक्षी राघवेल. आणि ह्या आहेत आपल्या संतोष भावाच्या मैत्रिणी. ती फेवरेट होती साक्षी. तर आता तोरणं खाऊन झाले आहेत आणि आता आंबे दिसलेले आहेत. कैऱ्या भावा 4 तरी काढा. पडतात काय? सारा नेमच नाही तुमचा. याची दगड बघ याची. चल बस झाले. हो मला एक दे. एक बस. आता फिरून फायनली असा एक झाड भेटला तोरणाचा. तिकडे हवे तितके म्हणजे बघू शकतो तुम्ही हात किती भरलेत आमचे. खूप सारे भेटलेत. असं वाटतं आता मन शांत होईल. खूप फिरलो. तर आता होमाला सजवत आहेत लाकडा लावून. मागे जाऊ तुमच्याकडे पाठवा तुम्ही. गणपती
मस्त होमाला सजवणार. आता कवल लावून मस्त सजवलेलं आहे होमाला. आता गवताची लेर लावणार. तर होमाला आता मस्त असं सजवलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही. आता काहीच वेळाने होम लावणार आता. आणि तिथे पाठीमागे मी ते आम्ही किती बाजूला करून बसलो. ते आपलं पाठी म्हणजे क्रिकेट खेळतो नाही का आपण घरामध्ये येतो कोपऱ्यावरती तिथंच गाडी पार्क करतो ना मी. आता वाजले संध्याकाळचे 7. आता हा होम लावून झाला की आमच्या इकडचा पण होम लावायचा बाकी आहे. तो फक्त सकाळी 4 वाजता. पंडित आहे बघ गोटी
हा वा नाही अजून बरोबर